हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आता चहा बनवायला घेतलेला आहे आणि एका साईडला दूध ठेवलेलं आहे सुमितसाठी। आणि रात्रीच मी बदाम भिजू घातले होते, तर बदाम त्यानंतर चहा घेतला बनवायला। आणि चहा घ्यायला कोणी उठलेलंच नव्हतं, मुलं झोपलेले होते, म्हणून मी थर्मसमध्ये चहा गाळून घेतला, कारण सगळ्यांना गरमच चहा लागतो। त्यानंतर रात्रीच्या खूप जास्त पोळ्या उरलेल्या होत्या, तर मग मी पोळ्याचे चिवडा बनवायला घेतला। त्यानंतर मोड बनवली आणि सगळं साहित्य कट करून घेतलं। त्यानंतर मस्तपैकी चिवडा बनला माझा। चिवडा बनवून घेतला, एका साईडला मोड बनवून घेतली। आणि आज मला जायचं होतं सुमितच्या स्कूलमध्ये होता प्रोग्राम, त्यामुळे आज मी खूप लवकर उठली आणि लवकर काम आवरले। त्यानंतर अर्णवची स्कूलची तयारी। अर्णव आज खूपच बूट घासत आहे बाबा, खूपच नवीन काढत आहे। त्यानंतर अर्णवनं बाय केला आणि त्यानंतर मग लहान सुमितला उठवायला, तो काही उठायला तयार नव्हता। तर बघा, खिडकीत खूप छान असे झाडं लावलेले आहेत मी, तर घरीच तयार केलेले आहे। आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला। ही आमची बेडरूम आहे, तर बेडरूमच्या बाहेरचं वातावरण अशा प्रकारचं आहे। तर आमच्याकडे म्हशी आहेत, तर मागच्या साईडला मी शेण वगैरे, खत वगैरे आहेत आणि आंघोळीला पाणी ठेवलं लगेच। त्यानंतर चहा घेऊन घेतला मग मी, आणि 2-3 बदाम पण खाऊन घेतल्या। त्यानंतर थोडा चहा घेतला, जास्त चहा घेत नाही पण आज। त्यानंतर मी रेडी झाली स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि छान असा वन पीस घातलेला होता, तर कसा दिसत आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा। तर फास्टमध्येच तयारी केली मी। त्यानंतर प्रोग्रामला पोहोचली, तर अशा प्रकारचा होता प्रोग्राम आणि खूप जास्त गर्दी होती आणि खूप जण आलेले होते प्रोग्रामला। आणि मी थोडी लेटच झालेली होती, त्यामुळे मला मागच्या सीटवर जागा मिळाली। नंतर प्रोग्राम झाल्यानंतर बाहेर आली, तर बघू शकता बाहेरसुद्धा गर्दीच होती। त्यानंतर संदीप मंगलममध्ये हा प्रोग्राम होता, तर ते दाखवत आहे। तर अशा प्रकारे होता माझा आजचा दिवस। नंतर मग मी घरी यायला निघाली। त्यानंतर मी रस्त्याने एका हॉटेलमधून ढोकळा आणि कचोरी आणली। त्यानंतर घरी आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी। तर खूप जास्त दूध होतं, तर दूध गरम करायला मला खूप जास्त थांबावं लागलं, खूप टाईम लागला। आज जास्त दूध उरलेलं होतं, तर एका साईडला दूध ठेवलं आणि एका साईडला डाळ भाजी पोळी भात बनवला। तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा।